माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आता सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवली जाणार आहे। आपण पाहतोय त्यांच्या राजधानी दिल्लीतल्या 6 जनपद या निवासस्थानावरची या ठिकाणी हे CISFचे जे अधिकारी आहेत, त्याचबरोबर CRPFचे देखील काही अधिकारी आहेत, ते सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले होते। कारण यापुढे शरद पवार यांना Z+ सिक्युरिटी जी आहे ती आता प्रदान केली जाणार आहे। याबाबतचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारनंच घेतला आहे आणि त्यानुसार एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती या शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला हे अधिकृतरित्या जरी समजलेलं नसलं तरी शरद पवार यांना आता यापुढे Z+ सुरक्षा जी आहे ती दिली जाणार आहे। कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे अनेक त्यांना धमक्या देखील आलेल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडल्यानंतर काही प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांमध्ये जो रोष आहे कार्यकर्त्यांमध्ये तो देखील पाहायला मिळतो। त्या सगळ्या अनुषंगानं पाहायला गेलं तर शरद पवार यांना आता यापुढेही Z+ जी सुरक्षा आहे ती प्रदान केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।